बुरंबेवाडी ग्रामस्थ विकास मंडळ मुंबई बुरंबेवाडी ग्रामस्थ विकास मंडळ मुंबई ही अनेक दशके सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे। मंडळाच्या माध्यमातून ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकसहभाग व लोकवर्गणीच्या आधारे अनेक विकास कामे केली आहेत। या कार्यात युवकांची विशेष भूमिका असून त्यांनी संघटितपणे वाडीच्या विकासासाठी मोठे योगदान दिलेले आहे। वाडीतील एकोपा आणि आध्यात्मिक वारसा जपण्यासाठी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन दरवर्षी मे महिन्यात केले जाते। या परंपरेला यंदा 35वे वर्ष पूर्ण झाले आहे। बुरंबेवाडीतील सर्व ग्रामस्थ आणि विकास मंडळाच्या सहकार्याने यावर्षीची महापूजा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। महापूजेच्या निमित्ताने मंडळातर्फे उत्साहवर्धक आणि रंगतदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वाडीतील पुरुष, महिला, बाळगोपाळांसाठी खास स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या यामध्ये संगीत खुर्ची, उखाणे घेणे, मटका फोडी अशा धमाल स्पर्धांचा समावेश होता। या कार्यक्रमांना सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग देत जल्लोषात सहभाग नोंदवलेला आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। शनिवार दिनांक 10 मे 2025 रोजीची पूजेच्या दिवशीची पहाट काही वेगळीच होती। आभाळाच्या कुशीतून हळूवार उगवणाऱ्या उन्हात एक शांत गुढता मिसळलेली, पाखरांच्या सुरावटीना चाफ्याची दरवळीचा पवित्र संगतीसात आणि हवेत झुलणारा श्रावणासारखा कोवळा गारवा, ही सारी निसर्गरचना जणू एका दिव्य मंगल क्षणासाठी सजली होती। बुरंबेवाडी हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभं राहत होते त्या भूमीचं ऋतुपर्ण वैभव, निसर्गाचं सांस्कृतिक पद्य आणि श्रद्धेचं अविरत झरा, आणि या सर्वांचं साकारण म्हणजे श्री सत्यनारायण महाराजांची महापूजा, एक धार्मिक विधी नव्हे तर गावाच्या आत्म्याचं मंगल शोधन। बुरंबेवाडी महापूजेच्या गादीवर म्हणजे महापूजा मंडपात जणू स्वर्ग उतरला होता। मुंबईहून आलेल्या तरुणांच्या कल्पकतेने सजलेला मधल्या काळातला मांडव, महापूजेचे डेकोरेशन म्हणजे फुलांच्या सुवासिक मनोऱ्याचं शृंखला, ज्यातून भक्तीचा प्रत्येक क्षण झिरपत होता। शेणाने सारवलेले अंगण, कुंकुवाच्या बोटाने रेखाटलेली रांगोळी आणि त्यावर साक्षात देवीचं चरण चिन्हासारखे पडलेले सूर्योदयाचे किरण, ही पूजा नव्हती, ती शाश्वततेच्या मूल्यांची साक्ष होती। वाडीतून एक एक करत मंडळी जमू लागली। नऊवारीतील स्त्रिया अबोलीच्या माळलेल्या गजऱ्यांनी दळवळणाऱ्या मस्तकावर कलश, त्यांच्या पावलातील लयबद्धतेला ताशांच्या गजरांची साथ, पुरुषांचं डोक्यावरील भगवे फेटे, टोप्या आणि डोळ्यात दाटलेली भक्ती, हे दृश्य म्हणजे बुरंबेवाडीच्या अंतःकरणात खोलवर रुजलेल्या परंपरेला पुनर्जन्म होता। बाल शिवाजी, श्रीकृष्ण, गणपती, शंकर, पार्वती, संत तुकाराम, रामदास स्वामी यांच्या रूपात साकारलेली बालके या भविष्याचा उज्ज्वल स्पर्श होता। जणू वाडी आपली ओळख पुढील पिढ्यांमध्ये विसर्जित करत होती। दिंडी शोभायात्रेला सुरुवात झाली तशी ढोल ताशे वाजू लागले। त्या ढोल ताशांच्या निनादात, अबीर गुलालांच्या उधळणीत वाडी देहभान विसरून चालली होती। शोभायात्रेच्या स्वागतासाठी आगारात जमलेली गर्दी, फटाक्यांची लखलख, मुलांच्या आखाड्यातील जिद्दीची लय आणि प्रत्येक डोळ्यात साठलेली आस्था, या साऱ्या दृश्याने त्या दिवसाला चिरस्मरणीय केलं। महापूजेच्या वेळी मंत्रोच्चारांचा गंभीर नाद, अगरबत्तीचा धूर आणि मंत्रांच्या प्रत्येक अक्षरात वाहणारी भक्तिरसाची धार, त्यात सहभागी असणं म्हणजे स्वतःच्या आत्म्याचं शुद्धीकरणाच होतं। पूजा, आरती, पाया पडणी आणि हळदी कुंकू यांचे क्षण हे केवळ विधी नव्हते, ते अंतरंगातील श्रद्धेचे उत्कट आविष्कार होते। बुरंबेवाडीच्या हौशी युवकांनी सादर केलेली सुस्वर भजनाचे वातावरण एकदमच आणि उत्कृष्टरित्या भक्तिमय झालेलं होतं। महाभोजनाचा गंध दरवळताच लोकांनी पावलं पुन्हा मांडवात वळली। महाप्रसादाचे नियोजन हे मंडळाने अत्यंत सुरळीतपणे पार पाडले
आणि त्यामध्ये युवा वर्गाची मिळालेली उत्स्फूर्त साथ ही विशेष उल्लेखनीय होती। त्या पंक्तीत हास्य, स्मित हास्य, एकोप्याची चव होती। एकत्र बसलेलं गाव हे फक्त अन्नसंपन्न नव्हतं, ते माणुसकीचं परिपूर्ण होतं। सांजेवेळी नमन कार्यक्रम सुरू झाला, जिथे बुरंबेवाडीचा आत्मा पुन्हा एकदा शब्दात, सुरात आणि ओवाळणाऱ्या नजरेतून जागा झाला। शाल व श्रीफळ देऊन केलेलं सन्मानपूजन म्हणजे परंपरेला नतमस्तक होणं। विद्यार्थ्यांचा गौरव ही जणू भविष्यातील आश्वासक बीजांची पेरणी। त्या रात्रीच्या नमनातील बुरंबेवाडीने आपली एक नवी ओळख निर्माण केली, जणू एका गावाच्या हृदयातील गूढ पण तेजस्वी आरती। दुसऱ्याच दिवशी सकाळी सूर्योदयाचा लालसर शुभ्र किरणाने अखेरचा प्रसाद दिला। मंत्रोच्चारांनी भरलेले वातावरण आणि विसर्जनाच्या क्षणातील स्थैर्य या क्षणांचे जणू एक पूर्ण चक्र पूर्ण केलं। आणि त्या क्षणानंतर मनात उरली ती फक्त भक्ती, सौंदर्य आणि स्मृतींची शाश्वतता। या कार्यक्रमासाठी आणि या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाची तरुण कार्यकारिणी विशेष मेहनत घेत होती। महिला मंडळ आणि सर्व ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्यामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी आणि स्मरणीय ठरला। बुरंबेवाडी ग्रामस्थ विकास मंडळ यापुढेही अशाच प्रकारे समाज एकत्र आणणारे आणि संस्कृती जपणारे कार्यक्रम राबवत राहील हीच अपेक्षा। धन्यवाद। पुढे असतील तर त्यांनी ही स्टेजवरती येण्याची कृपा करावी। श्री भास्कर निगम साहेब जर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी ही स्टेजवरती येण्याची कृपा करावी।
तसेच देवाचे गोटे गावातील ज्या ज्या वाडीचे वाडी प्रमुख या ठिकाणी उपस्थित असतील तर त्या सर्व सन्माननीय वाडी प्रमुखांनी कृपया व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. मंडळी, सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. असेच सूर्याचे तेज असलेले व सदैव उत्तम कार्य करून हॅलो श्री केडाळे सर जिथे असतील, श्री केडाळे सर आपल्या शाळेचे शिक्षक जर या ठिकाणी उपस्थित असतील तर केडाळे सरांनी पण स्टेजवरती येण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे देवाचे गोटणे गावाचे प्रथम नागरिक सरपंच सोगम मॅडम या पण या ठिकाणी आल्या असतील तर त्यांनीही स्टेजवरती येण्याची कृपा करावी. मंडळी, सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. असेच सूर्याचे तेज असलेले व सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे व्यासपीठावरील आपल्या कर्तृत्ववान मान्यवरांची व उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आणि सहकाऱ्यांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. यानंतर आपल्या मंडळाच्या प्रथेप्रमाणे यावर्षी तुमच्या आमच्यातून निघून गेलेले स्वर्गवासी झालेले बुरंबेवाडीचे ग्रामस्थ मंडळाचे सभासद, त्यामध्ये बुरंबेवाडी ग्रामस्थ विकास मंडळाचे माजी उपसचिव व माजी उपाध्यक्ष कैलासवासी प्रशांत भिकाजी नवाळे बाबू, आम्ही त्याला बाबू बोलायचो, यांचे आकस्मिक निधन ही संपूर्ण बुरंबेवाडी परिवारासाठी अत्यंत दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना होती. त्यांचे बुरंबेवाडी वाडीसाठी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी असलेले योगदान अमूल्य होते. युवकांना संघटित करण्याची कला, प्रत्येक संकटात लोकांसाठी धावून जाण्याची तत्परता आणि मंडळाच्या कार्याला राजकीय स्तरावर तसेच मंत्रालयात मिळणारे त्यांचे मार्गदर्शन हे सर्व त्यांच्या नेतृत्व गुणाची साक्ष देतात. कोमल कल्याण नवाळे अध्यक्षा महिला मंडळ बुरंबेवाडी, सौ रचना रवींद्र नवाळे सेक्रेटरी महिला मंडळात बुरंबेवाडी, तसेच देवाचे गोटे गावातील ज्या ज्या वाडीचे वाडी प्रमुख या ठिकाणी उपस्थित असतील तर त्या सर्व सन्माननीय वाडी प्रमुखांनी कृपया व्यासपीठावर येण्याची कृपा करावी.